तर मित्रांनो आता मुंबई आग्रा रोडवर आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. एक 2-3 दिवसाचा छोटीशी फॅमिली ट्रिप आहे. आवडल्यानंतर आता मागे इथे आम्ही आलो आहे नाश्ता करायला. आजी काय म्हणतात शुभ सागर प्युअर व्हेज वगैरे काहीतरी रेस्टॉरंट आहे. ते बरेच मॅकडॉनल्ड्स पण आहे, स्टारबक्स पण आहे. आणि आता माझ्या मुलांनी पण एक छोटासा मॅप काढला आहे. दाखव, ओपन कर. हा जो मॅप आहे, आम्ही या मॅपनुसार जाणार आहोत. यस, घरातून निघालो आहे. त्यानंतर हॉटेल, हॉटेल, त्यानंतर मंदिर, रेस्टॉरंट, त्याच्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल, नाशिकनी, आत्याच्या घरी परत हॉटेल, त्याच्यानंतर परत हॉटेल, त्याच्यानंतर परत घरी. ओके. चला आता आपण नाश्ता करायला जाऊया. ओके. आता वाजले आहेत 11 आणि मी पोचलो आहे त्र्यंबकेश्वरला. माझ्या मागे आहे ते हॉटेल शिवाई. इथून ऑलमोस्ट 1 किलोमीटरवर जे आहे ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आणि हे लोकेशन जे आहे ना ते मला फार आवडलं. हे चारी बाजूनी डोंगर आहेत आणि ते शांत ठिकाणी जे आहे हे हॉटेल शिवाईन आहे. आणि आता त्यांच्याशी रूमच्या म्हणजे टॅरिफबद्दल पण ऐकलं की 2000 पर नाईट ते चार्ज करत आहेत. AC रूम आहे. त्याचा व्ह्यू पण छान आहे. तिथे मागे छोटीशी अशी बाग वगैरे पण छान लागते इथे. मला याचं आहे ना लोकेशन आवडलं. मस्त छान लोकेशन्स आहे. असे डोंगर वगैरे आहेत. इंटरेस्टिंग आहे. आणि हा बघा इथे असं आहे ना, इथे गाडी करायला लागलं आहे. हां काय कसं असतं? मस्त आहे. तुला काय वाटतं? हां पाहिजे. आज तू कुठं पोचलेस? एक्झॅक्ट कुठे? त्र्यंबकेश्वर. या हॉटेलच्या माझ्या या विंडो थ्रू ते जे दूर दिसतंय ना ते ओव्हरऑल त्र्यंबकेश्वर गाव. आणि आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा जो आहे ना हे दिसत आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर. आणि ते कुठे गेलं? हे जे आहे हे गजानन महाराज संस्थान. काय सुंदर दिसतं ना इथून दूर. मस्त व्ह्यू आहे. वाव, ग्रेट. छान असा डोंगरचा व्ह्यू आहे. आणि त्याच्या शेजारी हे त्र्यंबकेश्वर छोटंसं असं गाव. लांबून असं जो एक व्ह्यू असतो ना वाईड व्ह्यू. रिक्षामध्ये बसलोय आणि रिक्षा पूर्ण दिवसभर आमची जी ते त्र्यंबकेश्वराची जी ट्रिप आहे त्याच्यामध्ये बरेच असे देवस्थान आहे. या डेस्टिनेशन असते त्याच्यामध्ये या रिक्षाच्या माध्यमातूनच करणार आहे. पहिलं आम्ही जाणार आहे इथून 4 किलोमीटर अंतरावर असलेलं जे हॉटेलपासून शिवाईपासून जे आहे ते 4 किलोमीटर अंतरावर गंगाद्वार आहे. जिथून गंगेचा उगम, बरोबर आहे ना, तिथून गंगेचा जो आहे उगम झाल्याची मान्यता आहे. तिकडे आम्ही चालतो.
आता आम्ही मागे इथे रिक्षा जी आहे सोडली आहे हो आणि इथून आम्ही चाललोय गंगेच्या उगमस्थानी. गंगा उगमस्थानी हे वर दिसतोय तो एक डोंगराचा पूर्ण पठार दिसतोय आणि आमच्या सगळ्यांची आता ही वर जाण्याची कसोटी आहे. 2 काट्या घेतल्यात. माकडं वगैरे पण आहेत असं बोलतात, सतवतात माकडं. बघूया. आणि आमच्या सोबत आहेत गाईड. काय नाव दादा तुमचं? हा भूतीराम. आणि आमच्या सोबत गाईड असणार आहेत. चला. शिलिंग आहे. हा गौतम ऋषी आईला मागताय. अच्छा गोरखनाथ स्वामी. बरं. गोरखनाथ मंत्रीनाथ स्वामी. अच्छा. आणि बघा ही इथे अशी पाटी आहे गंगा द्वाराकडे जाणारी पायवाट. आणि गोर. अच्छा. आणि ते काय दिसते ते? 108 शिलिंग आहे. अच्छा ते. हो. ओके. हे गोरखनाथची गुफा आहे. अच्छा. होतास एक्स्ट्रीम. चल चल. ट्रेन ये गंगा गोदावरी आहे. गणेश भगवान आहे. अंबाका माता आहे. कुठे? पहाड. अच्छा पाडावर. गंगा गोदावरी आईला गोदावरी गौतम गोदावरी वो बड़ा मंदिर देखो. अच्छा ते तलाव जे आहे ते. हो काळा काळा पत्थरवाला हा वो बड़ा मंदिर आहे. असं गंगा डॅम अशी गोदावरी चालू होता. नाशिक पंचवटी आहे ना अशी मरी गोदावरी दिसते. अच्छा. जन्मस्थान आहे. तर बच्चा जन्म होत आहे ना असं जन्मस्थान आहे. अच्छा. गाव का फक्त वाटर जातात गाव. हे 108 शिलिंग आहे. 108 शिवलिंग हो कुठे आहेत? हे सामने. अच्छा तिकडे. हे सामने गाव आहे ना. हा गोरखनाथ स्वामी मंत्रीनाथ स्वामी आले. तिकडे जे आहेत ते 108 शिवलिंग आहेत. पलीकडे आणि ते उगमस्थान इथे आहे. गंगा गोदावरी. गंगा गोदावरीचं उगमस्थान इथे आहे. हो आप सौगन तो आप कैसे सिंगर हो जाएगा माता के लिए. इथे असं एक कडते इसे मंदिर आहे. आणि कुळंबिका देवी. मग तुम्हाला तुम्ही सवाशिनी नाही शिंगारी तर पार्वती देवीला पाहिलं ते मंगळसूत्र बांगडे वगैरे ना. आणि हे ते जे आहे गंगाद्वार उगमस्थान गोदावरीचं. चला. थोडा आराम करा. हा पहिले दर्शन गंगा गोदावरी दर्शन. ते गोदावरीचे गरबाला याच्यातनं 2 लाव. हे आतमध्ये हा जो इथे आहे का पाण्याचं उगमस्थान. योग्य. बस मला नाही पाहिजे ते फालतू काम नाही होत माझ्या. टाकलं तरी खाते ना कशाला एवढं सोपं. शंकर भगवान आता गंगा उगमस्थानाकडून निघालोय. इथे मागे जे आहे ते गंगा उगमस्थान तिथून निघालो आणि आता इथे चाललोय. 101 शिवलिंग आहेत आणि इथे 108 शिलिंग. 108 शिवलिंग आणि गौतम ऋषी. आणि गौतम ऋषी आणि कोण? 108 चुंडी आहे. हा 108 हे गौतम ऋषी आईला आहे. आणि अहिल्याचं इथे देवस्थान आहे. जवळच आहे पण जो पठार दिसतो ना डोंगराचा. गोरखनाथ मंत्रीनाथ स्वामी. अच्छा ते. ओके. आणि हा आता नाचणारा बघा. अरह 12 सारखा तापाचा करतो ना हा हा. ते बाबा आहे. अच्छा. कुबा मेळा भरता ना. हा हा हा. इथे अशा ह्या पद्धतीच्या ज्या दगडांनी एक पाथवे तयार केलेलं आहे आणि इथे वर जाण्यासाठी दगडाचे पायऱ्या आहेत. आणि समोर बघा छान असा दूर जाणारे. आणि तिथे समोर काय पुढे? गोरखनाथ. अच्छा तिथे गोरक्षनाथाची गुफा आहे ना. मंत्रीनाथ स्वामी. अच्छा. आणि ते आतमध्ये जे आहे ते गुफा आहे. आणि इथे गौतम ऋषी आणि अहिल्याची गुफा आहे. हे असं आतमध्ये गेलं. हो 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 हो. या पद्धतीचं जे छान अशी छोटीशी गुफा आहे.
महादेव अहिल्यादेवी गौतम ऋषी गुफा आणि हे 108 शिवलिंग आहेत. हा ओके. अरे डोक्याला लागेल. कसं वाटतं तुला? हा अरे कसे येतात ये ना अशीच ये. खालती वाकून यामध्ये हा हा ये अशी आहे. पण आतमध्ये खूप छान सुंदर असे शिवलिंग आहेत. हे शिवलिंग आहेत का? काही चमत्कार. हा. यांचा अभ्यासही चाललेला आहे. बघा जेवढे तुम्हाला फुलं दिसत आहे त्या फुलांखालती संपूर्ण शिवलिंग 108. ओके. मध्ये गौतम ऋषी आहेत आणि या त्यांच्या पत्नी अहिल्यादेवी साडी नेसवलेल्या. हा प्रभू श्रीरामांच्या चरणाने जो उद्धार झाला चित्रकूटमध्ये त्या अहिल्यादेवी. अच्छा. तर जे गौतम ऋषींना गोहत्येचं पाप लागलेलं त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे पूजा अर्चना केली. गवतीचं पाप का लागलं? गोहत्येचं पाप त्यांना लावलं गेलेलं. त्यांच्या सोबतचे जे ऋषी होते ईर्षे कारण त्यांनी गोहत्येचा दोष यांच्यावरती टाकलेला. स्टोरी बरीच मोठी आहे. पण जे पाप त्यांना लावलेलं ज्या त्यांची चुकी नव्हती त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे पूजा अर्चना केली आणि ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली. ज्यावेळेस गोदावरीचा उगम झाला त्यावेळेस ते गोहत्येच्या पापातनं मुक्त झाले. मग शंकर महादेवांनी त्यांचं उद्धार करण्यासाठी ती जगा तिथे आपटली होती का? रुद्ररूप धारण करून त्यांनी जटा आपटली. त्यातून गंगेचा उद्धार झाला. अच्छा. तीच गंगा गुप्तहून गोमुखातून वाहू लागली जिला गोदावरी नावाने ओळखलं गेलं. अच्छा. आणि जे भारतातली प्रमुख गंगा आहे ती भागीरथी गंगा आहे जी उत्तरेतनं वाहते. अच्छा. मग त्यानंतर गौतम ऋषी गोहत्येच्या पापातनं मुक्त झाला. अच्छा. मग या शिवलिंगांची पती पत्नीने मिळून पूजा अर्चना केली आणि त्यांनी यात्रा सकल संपूर्ण केली. आणि समोर शेषनाग आणि त्रिशूळ येतो. प्रणाम करा तुम्ही याचो महादेवांना. आता लंच वगैरे करून आता निघालोय अंजेरी पर्वताकडे. अंजेरी गडाकडे. तर इथून किती 4 किलोमीटरवर आहे. आणि ते म्हटलं जातं की हनुमानाचा जन्म तिकडे झाला. त्र्यंबकेश्वर पासून अंजेरी गडापर्यंत अंतर आहे 4 किलोमीटर. आणि हा चांगला आमचा रिक्षाचा प्रवास. बाजूला असे माणसं रखरखत्या उन्हामध्ये आमचा प्रवास चालू आहे. ते हनुमानाचं मोठं देवस्थान आहे आणि ते ह्या इथे नाही पण याच्या मागे एक डोंगर आहे. ते मारुतीचं जन्मस्थान आहे असं मानलं जातं. हे असं आहे. खूपच भव्य अशी मूर्ती आहे. वाव. इथे एक छान असे आहे ना काचेच्या वेगवेगळ्या कलरचे असे डेकोरेशन केलेलं आहे. सुंदर अशा कलाकृती बनवलेल्या आहेत. मस्त सुंदर असे वाटतात. ओके. इथे गुरु, सूर्य, मंगळ, त्याच्यानंतर चंद्र, शुक्र, राहू, शनी आणि केतू अशी विविध देवांची अशा मूर्त्या आहेत. आणि त्या बाजूला सुंदर असे जे एक प्रकारे काचांच्या वेगवेगळ्या कलरफुल तुकड्यांनी बनवलेले जे एक काय बोलू शकतो याला
चित्रच म्हणून सुचलेलं आणि ते खूप सुंदर असे हे शिल्प काढलेले आहेत. खांब पण मस्त छान वाटतात. वाव. आता आलो आम्ही त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या जवळच आहे. हे गजानन श्री गजानन महाराज संस्थान. तिथे खूप मोठा परिसर आहे आणि सुंदर असा परिसर आणि त्याच्यामध्ये असलेलं हे सुंदर असं श्री गजानन महाराजांचं मंदिर. हा काढतो ना, थांब इथे जरा. दिवसभर फिरून कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? मजा करायची. आता आम्ही निघाले नील पर्वतच्या इथे गजानन महाराज संस्थानाकडून त्यांच्या मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही निघालो नील पर्वत. मागेत 6:30 दरम्यान वेळ झाली. दिवसभर धावपळ चालू आहे. रिक्षातून या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी जायचं, वगैरे चालू आहे. पण तरीही एन्जॉय करतोय. सनसेट व्हायला आलो आहे आणि आम्ही पर्वत देवस्थान त्र्यंबकेश्वर पर्वत नागमोडी वळण घेत घेत रस्ता वळण आपलं ते खालच्या दिशेने त्र्यंबकेश्वर. हे आता आलोय नील पर्वत ह्याच्यावर आणि इथे ही अशी छोटी छोटी मंदिरासारखंच हे आहे आणि बऱ्याच देवींची बाहेर अशी नावं लिहिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुमाष्टा, स्कंदमाता. डॉगी कसं मागे लागलं बघ. ती खारुताईच्या मागे डॉगी लागलाय. खारुताई कोण आहे? ती खारुताई रे. आणि हे जे इकडे मेन नील पर्वतवर आहे निलांबरी मंदिर. हे आणि हे छोटंसं मटंबा देवी मंदिर. आणि हे समोर बघताय ते नील पर्वतमधलं दत्त मंदिर. फार सगळं सुंदर असं सोनेरी कलर दिलाय. छान वाटतंय. आणि हे समोर बघताय ते नीलकंठेश्वर मंदिर. आणि त्याच्या मागेच हे पुन्हा देवींची वेगवेगळी रूपं आणि जी छोटी छोटी मंदिरं, वेगवेगळी त्यांची रूपं, आभूषणं घातलेल्या देवी.
इथे तपस्या वगैरे करत असलेल्या साधूंची श्री नीलकंठेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला जे आहे ते इतकं मोठं, म्हणजे मला वाटतं हे कमीत कमी किती फीट आहे, बरंच उंच असलेले हे जे त्रिशूळ, भव्य त्रिशूळ. आता हे जे बघताय ते समोर आहे भव्य असं अन्नपूर्णा देवीचं मंदिर. पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये बनवलं आहे. मस्त स्ट्रक्चर वाटतंय, ते खूप भव्य वाटतंय. हा आता बेटा, आता आलोय तो या भव्य अशा निवृत्तीनाथानंद मंदिर आहे ते. काय करतोय? अरे थांब थांब बेटा, थांब बेटा, थांब बेटा, हे थांब बे. आता अरे थांब ना इथे, आताच पडलो असतो इथे. हे समोर बघताय ते आहे कुशाव्रत कुंड. इथे सगळेजण आपले पाय वगैरे धुतात आणि त्याच्यानंतर मंदिरात दर्शनासाठी जातात. ये अरे ये पाय घसरतो ना एवढ्या, पाय घसरतो जर ते सगळं फरक पडतो. अरे काय करते? नाही पाय घसरतो इथे इथे या काय थांबतो का? हा सगळे अरे अरे जाऊ नको नको अरे नको. मी सांगतो त्या साईडला इथे पाय घसरण्याची भीती आहे. सात 7:30 वाजले, रात्र झालेली आहे आणि समोर जे दिसतंय ते जुनं महादेव मंदिर, अहिल्या मंदिर, अहिल्या संगम. हे अशा पद्धतीचं मंदिर आहे. खूप असं पाषाण, काळ्या पाषाणाने बनवलेलं मंदिर, छान वाटतंय. अंधारात पण असं उजळून आल्यासारखं वाटतंय. हा दिसतंय का दर्शन? हा बहुतेक. आता मुख्य त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महादेवाच्या मंदिरात आलो आहे आणि बघा या अशा पद्धतीची इथे व्यवस्था आहे. ज्यावेळेस पूर्णपणे भाविक इथे असतात तर ही अशा पद्धतीची पूर्ण ही जी मागे अशा पद्धतीच्या ह्या रांगेमध्ये उभे राहून दर्शनासाठी सगळे भाविक जे आहेत ते उभे राहतात. पण आता आज एक ऑड डे असल्या कारणाने जास्त गर्दी नाही आहे, एवढा रश नाही आहे. इथे मॉनिटरही लावले गेलेत दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला आज तरी मला एक सहजरित्या जे आहे ते दर्शन घडणार आहे. एवढं जास्त रश नाही आहे आणि ते घर आहे. आताच दर्शन करून बाहेर आलो आणि ही बघा माझ्या मागे जी आहे ना की इथून जे लाईन अशी लागून आहे ती नंतर या अशा भव्य मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक जातात.